सद्गुरूंची आज्ञा म्हणजे केवळ शब्द नसतात, तर ती शिष्याच्या कल्याणाची दिव्य दिशा असते. पण जेव्हा अहंकार, संशय किंवा अविचारामुळे गुरूंची आज्ञा मोडली जाते, तेव्हा जीवनात अशा घटना घडतात की ज्यामुळे पश्चातापाशिवाय दुसरे काहीच उरत नाही. आज आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला गुरुभक्ती, श्रद्धा आणि आज्ञा पालनाचे अमूल्य महत्त्व शिकवते. शहा राजवंशातील राजा पृथ्वीनारायण शहाला श्री गोरक्षनाथांचा विशेष अनुग्रह होता. एकदा राजा पृथ्वीनारायण आपल्या सैन्यासह स्वारीवर निघाला होता. त्याला वाटेत एका झाडाखाली एक तेजस्वी नाथपंथी जोगी बसलेला दिसला. ते गुरु गोरक्षनाथ होते, परंतु राजाने त्यांना ओळखले नव्हते. राजाने क्षणभर थांबून त्यांचे दर्शन घेतले. स्वतःजवळील दही त्यांना अर्पण केले. नाथांनी ते मोठ्या आवडीने खाल्ले आणि क्षणभर डोळे मिटले. नेपाळचा राजवंश त्यांनी स्थापन केला होता. हा पृथ्वीनारायण सुद्धा त्याच वंशातील राजा होय. राजा आहे, लाखोंचा पोशिंदा आहे, त्याला अधिक सामर्थ्य देऊन लोककल्याण केले पाहिजे असा विचार करून नाथांनी खाल्लेले दही योगक्रियेने उलटून बाहेर काढले. उलटी केलेल्या दह्याचा कटोरा राजाच्या हाती दिला. अमरकाय योग्याच्या देहातून बाहेर आलेले ते जणू अमृतच होते. नाथांनी राजाला ते प्राशन करण्याची आज्ञा केली. तेव्हा राजाने किळस येऊन तो कटोरा खाली टाकून दिला. राजाच्या पायांच्या 10 बोटांवर ते दही सांडून मातीत मिसळले. तेव्हा गुरु गोरक्षनाथांनी शाप दिला, अरे मूढमती राजा, हे दिव्य अमृत सांडून तू माझा आणि मम पंथाचा अवमान केला आहेस. जर तू ते प्राशन केले असतेस तर तुझ्यासह तुझे पुढील सर्व वंशज चक्रवर्ती सम्राट झाले असते. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या असत्या. दह्याचे अमृतकण तुझ्या चरणांवर आणि 10 बोटांवर सांडले. त्यामुळे तू जेथे जाशील त्या प्रदेशावर तुझा विजय होईल. येथून पुढे तुझ्या केवळ 10 पिढ्यांनाच राजसत्ता प्राप्त होईल आणि 10व्या पिढीचा त्यांच्याच वारसाकडून कुलनाश होऊन ती नष्ट होईल, माती मोल होईल. चल, चालता हो माझ्या नजरेसमोरून. राजा पृथ्वीनारायण शहाने खूप क्षमा याचना केल्यानंतर गुरु गोरक्षनाथांनी त्याला एक तलवार भेट दिली. पुढे त्या तलवारीने राजाने अनेक पराक्रम गाजविले. ही घटना सुमारे 230 वर्षांपूर्वी घडली होती. श्री गोरक्षनाथांचा 230 वर्षांपूर्वीचा शाप 2001 मध्ये तंतोतंत खरा ठरला. तो दिवस होता शुक्रवार दिनांक 1 जून 2001. नेपाळचे महाराजा वीरेंद्र आणि महाराणी ऐश्वर्या आपल्या महालात बसले असताना त्यांचा एकुलता एक पुत्र युवराज दीपेंद्र हा मध्यधुंद अवस्थेत त्यांच्या कक्षात घुसला आणि त्याने स्वयंचलित बंदुकीतून माता पित्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. राजा राणी जाग्यावरच तत्काळ गतप्राण झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून अंगरक्षक धावले असता युवराजांनी त्यांनाही उडवले. एकूण 11 लोक ठार झाले. युवराजांनी स्वतःही मस्तकात गोळ्या झाडून घेतल्या आणि खाली कोसळला. राजवाड्याच्या भिंतीवर रक्ताचा सडा शिंपला गेला. 2 दिवसांनी युवराजही मृत झाला. राजा पृथ्वीनारायण शहापासून महाराजा वीरेंद्र आणि महाराणी ऐश्वर्या यांची ही 10वी पिढी होती. युवराज दीपेंद्र हा 11वा वारस होता. म्हणजे 11व्याने 10व्यांची हत्या करून स्वतःही आत्मघात करून घेतला. गुरु गोरक्षनाथांनी राजा पृथ्वीनारायण शहाला 230 वर्षांपूर्वी दिलेला शाप तंतोतंत खरा झाला. सद्गुरू म्हणूनच म्हणतात, गुरुविन ज्ञान नाही, गुरुविन मोक्ष नाही. सद्गुरू हे केवळ शरीरधारी व्यक्तिमत्व नसतात, तर ते साक्षात परमेश्वराचे करुणामय स्वरूप असतात. गुरूंच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक आज्ञेत आणि प्रत्येक संकेतामध्ये शिष्याच्या कल्याणाचे रहस्य दडलेले असते. पण जेव्हा शिष्य गुरूंची आज्ञा दुर्लक्षित करतो, अहंकाराने वागतो किंवा स्वतःच्या बुद्धीवरच विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. मनाची शांतता हरवते, निर्णय चुकू लागतात, साधनेतील सातत्य कमी होते आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग कठीण बनतो. गुरूंच्या कृपेचे संरक्षण दूर झाले की मायेची परीक्षा अधिक कठीण होते. गुरूंची आज्ञा पाळणे म्हणजे केवळ शब्द ऐकणे नव्हे, तर पूर्ण श्रद्धेने ती जीवनात उतरवणे होय. अनेक संतांच्या जीवनात आपण पाहतो की त्यांनी गुरूंच्या एका शब्दासाठी सर्वस्व अर्पण केले आणि त्यांना ईश्वर प्राप्तीचा सर्वोच्च आनंद लाभला. गुरुची आज्ञा ही कधी कधी कठीण वाटू शकते, परंतु तिच्या मागे शिष्याच्या उज्ज्वल भवितव्याची योजना असते. अहंकार, संशय आणि अविश्वास हे शिष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जेव्हा हे दोष मनात वाढतात तेव्हा गुरूंचे वचनही सामान्य वाटू लागते. पण जो शिष्य नम्रतेने म्हणतो, गुरुदेव तुमची आज्ञा माझ्यासाठी अंतिम आहे, त्याच्यावर गुरुकृपेचा वर्षाव होत राहतो. गुरु त्याचा हात कधीच सोडत नाही.